माझ्या नातवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू तुझा प्रत्येक डाव सत्तेस नाही? आता तुझा तारणहार सिद्धू या घरात नाहीये. कसं वाचवणार आहेस तू स्वतःला आमच्यापासून अवलक्षणे? काय झालं आता? काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? माफी. आमचे पाय धरून मागितलेली माफी. माझी काही चूक झालीये का? सांगू, तू जन्माला आलीस ही तुझी सर्वात मोठी चूक. त्यानंतर माझ्या नातवाशी लग्न करून तू या घरात पाऊल ठेवलंस, ती त्याहूनही मोठी चूक दुसरी. माझ्या नातवाला तू आमच्यापासून इतका दूर नेलास की तुला सुखी ठेवण्याच्या नादात तो आम्हाला दुखावत गेला. आमचा सतत अपमान करत गेला. आणि म्हणून तुला माफी मागावी लागेल पाय धरून. माझी, रेणुकाची, हो सिंचनाची सुद्धा. समजलेस? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सिद्धिराजे सगळं तुमचा अपमान करण्यासाठी नाही करत आहेत अहो. उलट ते आपल्या सगळ्यांची मोठ एकत्र बांधण्यासाठी करतायत. ते कधीच शक्य होणार नाही. आणि एक लक्षात ठेव, तुला हे घर सून म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही. ही जागा आमच्या पायात आहे अवलक्षणे. तेव्हा गुपचूप आमचे पाय धर, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. आजी, तुम्ही आणि रेणुका काकू माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात. तुमच्या पाया पडायला माझी काहीच हरकत नाही. पण पाया पडणं वेगळं आणि पाय धरणं वेगळं. माझी काहीही चूक नसताना माझा स्वाभिमान दुखावला जाईल